पाठ क्रमांक 14. कवितेची ओळख. स्वाध्याय. प्रश्न 1. एका शब्दात उत्तर लिहा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. उत्तर. आकलन शक्ती वाढवणे. आ. सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. उत्तर. कवितेत संभाषण करणे. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. उत्तर. कवितांचा लळा लागावा म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. उत्तर. सुधीरला कवितांचा लळा लागला म्हणून. प्रश्न 2. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दांत मांडा. उत्तर. सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. प्रत्येक जण आपापल्या अनुभवविश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते, तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाटतो वात अशी शब्दरचना जुळवतात, तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात. तर आई काय बाई कवितेची कमाल, हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते, तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात. प्रश्न 3. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा. उत्तर. कवितेचा प्रकल्प. एकदा सुधीरला शाळेत बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न या विषयावर प्रकल्प तयार करण्यास सांगितले. सुधीरला मोठा प्रश्न पडला की इतक्या अवघड विषयावर प्रकल्प कसा बरे करायचा. तो याच विचारात घरी पोहोचला. त्याची विचारमुद्रा पाहून आजोबांनी त्याला काय झाले ते विचारले. विषय कळताच आजीने सुधीरला विषय समजावून सांगितला. मग घरातल्या सर्वांनी मिळून सुधीरची मदत करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी रोजचे संभाषण कवितेत यमक जुळवून करायला सुरुवात केली. सुरुवात आजी आजोबांनी केली. मग सुधीरलाही त्यातली गंमत उमगली. त्यानेही कवितेतील संभाषणात सहभाग घेतला. पाहता पाहता सुधीरचे आई आणि बाबाही संभाषणात सामील झाले. एवढेच काय, पण अचानक आलेल्या ताईनेही या संभाषणात उत्साहाने सहभाग घेतला. तिने तर कवितेतूनच त्याला कवितेबद्दल उपदेशही केला. सुधीरने हे सर्व लिहून घेतले आणि पाहता पाहता त्याचा प्रकल्प आकाराला येत होता. परंतु सुधीरच्या बाबांच्या लक्षात आले
की एवढ्याने काही सुधीरची हौस पूर्ण होणार नाही, म्हणून त्यांनी ऑफिसमधून येताना कवितांची काही पुस्तके सुधीरसाठी आणली. सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून त्यांनी ती त्याच्या हातात दिली. पुस्तके मिळताच सुधीरने एक एक करून सर्व पुस्तके वाचली. त्याला तल्लीनतेने वाचताना पाहून घरातल्या सर्वांना त्याचे कौतुक वाटले. सुधीरने शांता शेळकेंची बाग कविता, नारायण सुर्वेची गिरणी कविता, गदिमांची घर आणि बालकवींची फुलराणी या कविता वाचल्यावर तो इतका भारावला की त्याने उत्स्फूर्तपणे कविता केली. ती ऐकताच घरातल्या सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या व त्याचे कौतुक केले. अशा प्रकारे सुधीरचा प्रकल्प केवळ त्याच्या वहीतच नव्हे तर त्याच्या अभिरुचीतही उमटला होता. प्रश्न 4. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. उत्तर: माधव, हा बघ आणला मी कुंचला, आहे की नाही तो चांगला. मधुरा, हे पहा मी रंग आणले लाल, पिवळे, निळे, जांभळे. महेश, मी आणला भला मोठा कागद, त्यावर रंग चढवूया आता गडद. मयुरा, पण आपण कशाचे काढायचे चित्र? माधवने काढले तर होईल विचित्र. माधव, तुझं नाव मयुरा, आपण काढू मोर, रान काढू, कमान काढू आणि ढग घनघोर. प्रश्न 5. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला त्याचं कारण सांगा. उत्तर: काव्यसंवादाच्या शेवटी सुधीर पुस्तके वाचून झाल्यावर त्याचा जो काव्यसंवाद आहे तो मला सर्वाधिक आवडला, कारण त्याने वाचलेल्या पुस्तकांमधून त्याला लागलेली कवितेची गोडी त्याच्या संवादातून जाणवते. अनेक थोर कवींच्या काव्यसुमनांचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव त्यातून व्यक्त होतो. किती वाचू आणि किती नको असे त्याला झाले आहे. त्याच्या मनाची ही उत्कट अवस्था खूप बोलकी आहे, त्यामुळे हा संवाद मला सर्वाधिक आवडला. प्रश्न 6. खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे. शांता शेळके, नारायण सुर्वे, गजानन दिगंबर माडगुळकर, गदिमा. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर: मी शाळेच्या ग्रंथालयातून कवितांची पुस्तके घेऊन प्रसिद्ध कवींच्या कविता वाचेन. घरातील आजी आजोबा आई बाबा यांच्याकडून त्यांना शाळेत असलेल्या कविता ऐकेन आणि त्यांचा योग्य अर्थ समजून घेईन. भाषा विषयाच्या शिक्षकांकडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील विविध उत्तमोत्तम कविता जाणून घेऊन त्या वाचण्याचा आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करेन. स्वतः विविध विषयांवर अर्थपूर्ण कविता रचण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काव्य वाचना चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर: मी काव्य वाचनाचा कार्यक्रम माझ्या वडिलांसोबत ऐकला होता. त्या ठिकाणी अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी अतिशय छान अशा कविता सादर केल्या. त्या ऐकून खूप आनंद झाला.
तसेच अशा कविता आपणही तयार केल्या तर अशी भावना मनात निर्माण होऊन प्रेरणा मिळाली. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. हो देणे, नकार देणे, पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे, हेका धरणे, हट करणे, भावनांचे मोहोळ चेतवणे, भावना जागृत करणे. खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ हळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. हुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. उत्तर, गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. उत्तर, कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणे. उत्तर, पळसाला पाने तीनच. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे. उत्तर, थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. उत्तर, आगीतून उठून फुपाट्यात पडणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. उत्तर, अति तिथे माती. खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा. त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्ही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. 1. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. 2. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. 3. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. इतर उदाहरणे. 1. रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही. 2. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? 3. मान झुकवून थोरा मोठ्यांना मान द्यावा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. 69 वरील शब्दांचा वापर करून तुम्हाला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा. माझा छंद आहे गायन. मार्गदर्शक माझे अभिजन. माझे सूर त्याला वादयांचा ताल. जीवनाचे शब्द त्याला हास्याची चाल. छंद माझा गायनाचा. माहोल त्याला वाद्यवृंदांचा. त्याला आधार प्रेक्षकांचा. हा छंद माझ्या आवडीचा. तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघतक्ता बनवा. उत्तर, बियांचा संग्रह करणे. हा प्रकल्प आम्ही या वर्षी तयार केला होता. त्यांचा क्रम खालील प्रमाणे.
शिक्षकांच्या मदतीने वनस्पतींच्या प्रकारानुसार विद्यार्थ्यांचे गट करणे. बिया कुठे मिळतील त्या ठिकाणांची यादी करणे. बिया साठवण्यासाठी पिशव्यांची व्यवस्था करणे. दिवस ठरवणे. ठरलेल्या दिवशी गटानुसार बिया गोळा करणे. गोळा केलेल्या बिया गट प्रमुखाकडे देणे. चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा. 1. विधानार्थी वाक्य. यावर्षी पाऊस खूप लवकर सुरू झाला. ब. मला कविता करायला आवडते. क. बागेत विविध रंगांची सुंदर फुले बहरली होती. ड. मे महिन्याच्या सुट्टीत मी आजीच्या गावाला गेले होते. 2. प्रश्नार्थी वाक्य. तू दररोज शाळेत जातोस का? ब. आपली सहल कधी जाणार आहे? क. यावर्षी 15 ऑगस्ट कोणत्या वारी आला आहे? ड. मी पण येऊ का तुमच्यासोबत? 3. उद्गारार्थी वाक्य. बापरे, केवढा मोठा साप. ब. अरेच्चा, तू इतक्या लवकर आलास. क. वा, किती सुंदर दृश्य आहे हे. ड. अहं, मला नकोय लाडू. 4. आज्ञार्थी वाक्य. रस्त्यावरून चालताना डाव्या बाजूने चाला. ब. मुलांनो, शाळेत वेळेवर या. क. बागेतील फुले तोडू नका. ड. जेवणाआधी हात स्वच्छ धुवा. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.